पुढच्या बातमीकडे वळणार आहोत। आघाडी सरकारच्या काळामध्ये कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या। सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाजूने उभं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जय महाराष्ट्रच्या न्यूज रूम मध्ये सांगितलंय की आम्ही कर्जमाफीच्या बाजूच्या आहोत। आमचा मुद्दा एवढाच आहे की कर्जमाफी कधी केली पाहिजे। 2008 साली आपण कर्जमाफी केली। कर्जमाफी शेतकऱ्यांची झाली नाही, बँकांची कर्जमाफी झाली। 2009 साली पुन्हा शेतकरी कर्जबाजारी झाले। 2010 साली रेकॉर्ड आत्महत्या झाल्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात जास्त आत्महत्या 2012 साली झाल्या। त्याच्यामुळे कर्जमाफी हा अंतिम उपाय आहे, पण त्याच्या आधीचे उपाय हे जर आपण केले नाही, शेतकऱ्याला जर आपण गुंतवणुकीतनं सक्षम केलं नाही, तर शेतकऱ्याची कर्जमाफी झाल्याबरोबर पुढच्या वर्षी तो कर्जबाजारी होतो। आणि म्हणून आम्ही जलयुक्त शिवार असेल, शेततळी असतील, विहिरी असतील, विजेचं कनेक्शन देणं असेल, कृषी समृद्धी प्रकल्प असेल, यांत्रिकीकरण असेल, अशा सगळ्या गोष्टींवर 25,000 कोटी रुपयाची तरतूद केली। त्या माध्यमातून पहिल्यांदा शेतकऱ्याला सक्षम करायचा आम्ही प्रयत्न करतो आणि मग त्याची कर्जमाफी केली की पुढच्या वर्षी तो पुन्हा कर्जबाजारी होणार नाही। आणि म्हणून कर्जमाफी ही करणारच आहोत आम्ही।